सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. मी डॉक्टर सुरेश कमिटकर, आरोग्यम धनसंपदा या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय. मागच्या एपिसोडमध्ये आपण स्वस्थ माणसाची व्याख्या पाहिली. आयुर्वेदामध्ये स्वास्थ्याला खूपच महत्त्व दिलं आहे. आयुर्वेद हा सुमारे 5000 वर्षापूर्वीपासून अस्तित्वात आहे आणि हा आयुर्वेद वात, पित्त, कफ या 3 दोषावर आधारित रोग चिकित्सा सांगितलेली आहे. ॲलोपॅथी, जिला पाश्चात्य वैद्यक शास्त्र असेही म्हणतात, जिचा जन्म 19व्या शतकात झालेला आहे आणि या ॲलोपॅथीमध्ये वात, पित्त, कफ यांना महत्त्व न देता शरीरातील प्रत्येक अवयवाला महत्त्व दिलं जातं आणि एखादा व्याधी जेव्हा होतो तेव्हा एखादा अवयव बिघडण्याने होतो किंवा एखाद्या अवयवामध्ये जंतू संसर्ग झाल्याने व्याधी होतो असे ॲलोपॅथीमध्ये मानले जाते. आयुर्वेदामध्ये आपल्या निसर्गातील वनस्पती, जडीबुटी यापासून औषधे निर्माण केली जातात आणि ही औषधे पंचभौतिक असल्याने आपले शरीर देखील हे पंचभौतिक आहे. त्यामुळे कुठलेही दुष्परिणाम न होता आयुर्वेदिक औषधे अतिशय उपयुक्त अशी ठरतात. मानव जातीला आयुर्वेद अतिशय उपयुक्त असाच आहे. आयुर्वेदाला अथर्ववेदाचा उपांग असेही समजले जाते आणि यामध्ये संपूर्ण बॉडी शरीरातील रोगाचं महत्त्व लक्षात घेऊन कोणते दोष वेगळे आहेत, कुठे वैषम्य आहे हे सर्व पाहून त्याची चिकित्सा केली जाते आणि त्यासोबतच आहार, विहार, व्यायाम हे देखील तितकेच महत्त्वाचे असे समजले जातात. तथापि ॲलोपॅथीमध्ये जी औषधे दिली जातात ती रासायनिक औषधं असतात आणि वास्तविकता आहे की आपण बाहेरची रसायनं जेव्हा आपल्या शरीरामध्ये घेतो तेव्हा त्याचे दुष्परिणाम दिसू शकतात आणि नव्हे प्रत्येक ॲलोपॅथी औषधाचे दुष्परिणाम हे असतातच आणि अनेक वेळा दीर्घकाळ औषधे घेतल्याने त्याचे दुष्परिणाम म्हणून इतर अवयवावर देखील त्याचा परिणाम होतो आणि इतर अवयव देखील त्यामुळे बिघडतात. ते आपले काम व्यवस्थित करू शकत नाहीत, त्यामुळे इतर व्याधी निर्माण होतात. त्यामुळे आयुर्वेदासाठी हे आपण लक्ष देणं, आयुर्वेदिक औषधं घेणं आणि आयुर्वेदामध्ये जे सांगितलेलं आहे त्याचा अवलंब करणं हे अतिशय उपयुक्त ठरते. ॲलोपॅथीच्या दुष्परिणामांपेक्षा दुष्परिणाम न करणारे आयुर्वेदिक औषधं घेणे हे मानव जातीला खरोखरच अतिशय हितकारक असे असते आणि आयुर्वेदिक औषधाने एखाद्या व्याधीचे समूळ उच्चाटन होऊ शकते, तसे ॲलोपॅथी औषधाने होताना दिसत नाहीत. दीर्घकाळ औषधे घेऊन देखील दुष्परिणाम होऊन देखील इतर व्याधी निर्माणच असतात आणि त्या समूळ नष्ट होत नाहीत. त्यामुळे आपण आयुर्वेदिक औषध घेणं प्राधान्य दिलं पाहिजे
आणि या संबंधात पुन्हा आपण माहिती घेऊया पुढच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.